छत्रपती संभाजी महाराजांची आणि औरंगजेबाची भेट झाली, ज्या ठिकाणी औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना 3 प्रश्न विचारले होते आणि इथून पुढे छत्रपती संभाजी महाराजांच्या छळाची सुरुवात झाली। सर्वात महत्त्वाचा भाग जर आपण बघितला तर सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे ती ही या धर्मवीर गडाची कमान आहे। याच कमानीतून या किल्ल्यावरती प्रवेश करता येतो आणि छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच कमानीतून या किल्ल्यावरती गडावरती आणण्यात आलं होतं आणि इथं आणत असताना त्यांची धिंड काढण्यात आली होती। सुरुवातीला त्यांना मरकुड्या उंटावरती बसवण्यात आलं होतं, त्यांचं विद्रुपीकरण करण्यात आलं होतं, त्यांच्या इतर सहकाऱ्यांचंही विद्रुपीकरण करण्यात आलं होतं आणि त्यांना याच कमानीतून या धर्मवीर गड या किल्ल्यावरती नेण्यात आलं होतं आणि त्यांना संभाजी महाराजांना सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न सुद्धा याच कमानीमध्ये झाला होता। या संपूर्ण किल्ल्याची आता आपण माहिती घेणार आहोत। आपल्यासोबत या किल्ल्याचे माहितगार आणि इथले कर्मचारी सुद्धा आहेत, आपण त्यांची ओळख करून देतोय। तुम्ही माजी सरपंच आहात गावचे, तुमचं नाव सांगा आणि सध्या इकडे काय करताय? माझं नाव भगवान पंढरनाथ कंसे। आता किल्ल्यावर आपली नेहमी आपलं शंभू भक्त आले की त्यांच्या सोयीसुविधेसाठी आम्ही उपस्थित असतो। तुमचं नाव? माझं नाव भाऊ घोडके। मी श्री शिवदुर्ग संवर्धन पुणे या संस्थेच्या माध्यमातून गडपाल म्हणून ह्या ठिकाणी सेवा म्हणून काम करतो। गडपाल ही जबाबदारी आहे तुमच्याकडे सध्या। तुझं काय नाव? आदित्य गवईकर। मी टीम धर्मवीर गड आणि श्री शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान इथं काम करतो आम्ही। म्हणजे भिडे गुरुजींचा कार्यकर्ता असतो। आता ही जी कमान आहे इथला इतिहास तर सगळ्यांना माहिती आहे की इथून त्यांना आत नेलं होतं, शेवटचा सोडवण्याचा प्रयत्न झाला होता, धिंड काढली होती। काय काय इथं घटना घडल्या होत्या, काय काय तुमच्याकडे माहिती आहे, काय सांगाल? हां, तर ह्या ठिकाणी शेवटचा प्रयत्न म्हणजे छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश यांना कोकण संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडून त्यांना बाकीच्या किल्ल्यांवरती न नेता ह्या किल्ल्यांवरती आणण्याचं कारण म्हणजे हा किल्ला भुईकोट आहे, ह्या किल्ल्यावरती औरंगजेबाची मोठी ताकद आहे म्हणून ह्या किल्ल्यावरती आणण्याचं त्यांनी ठरवलं। आणि मग ह्या किल्ल्यावरती आणण्यापूर्वी उत्तर दिशेला म्हणजे ह्या प्रवेशद्वाराच्या समोरच्या बाजूला गावापासून 2 किलोमीटर अंतरावरती खंडोबाचा माळ म्हणून आहे, त्या खंडोबाच्या माळावरती औरंगजेबाची छावणी होती। त्या ठिकाणी औरंगजेबाचे जवळजवळ 5 लाख सैन्य त्या ठिकाणी होते आणि मग त्या ठिकाणी सैन्यांना पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी एक भव्य दिव्य हत्तीमोठ उभा केलेली आहे, ते आता आपल्याला आत्ता सुद्धा पाहण्यासाठी उभी आहे। तर छत्रपती संभाजी राजांना कोकण संगमेश्वर ह्या ठिकाणी पकडून त्यांना फलटण बारामती ह्या मार्गाने त्यांना ह्या खंडोबाच्या माळावरती आणण्यात आलं। तिथं आणल्याच्या नंतर त्यांना साखळदंड आणि एक त्यांच्या म्हणजे गळ्यामध्ये एक इराणी टाईप रोंडक म्हणजे नाही का, ही गळ्यामध्ये त्यांना साखळदंड आणि लाकडं बांधून त्यांना ह्या किल्ल्यामध्ये दिंड काढण्यासाठी आणल्या जातं। आणि मग हिथं आणल्याच्या नंतर ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश आणि त्यांच्या संगती आणि काही साथीदार असतात त्यांना सोडवण्यासाठी स्वराज्यातला एक दष्ट मावळा, त्यांचं नाव रायाप्पा नागमहार असं असतं। रायाप्पा महार हे बरं, म्हणजे त्यांचा उल्लेख तुम्ही करता, ही महत्त्वाची बाब आहे। रायाप्पा नागमहार असं त्यांचं नाव असतं आणि मग त्या सैन्यामध्ये पाणी वाटपाचं काम करीत करीत ते हितपर्यंत येतात आणि मग हिथं आल्याच्या नंतर आतमध्ये एक भव्य दिव्य एक नगरी असते, आतमध्ये 52 पेटा पूर्वी होत्या आणि मग आतमध्ये जास्त गर्दी नाही व्हावा त्याच्यामुळे महत्त्वाची सरदार मंडळी आतमध्ये घेतल्या जात होती। त्याच्यामुळे रायाप्पाला असं वाटलं की आपल्याला पण आतमध्ये जर जाऊन दिलं नाही तर आपल्या राजाला आपण कसं वाचवणार, ही त्यांच्या डोक्यात एक विचार असतो। आणि मग ते ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांचा हाल त्यांना बघवत नाही, त्यांना साखळदंडात जकडून बांधलेलं असतं आणि मग ह्या ठिकाणी त्यांना असं वाटतं की आपल्या राजाला ह्याच ठिकाणी आपण सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजेत म्हणून त्या प्रवेशद्वारामध्ये औरंगजेबाच्या सैन्याची कमरेची तलवार हिसकून त्या ठिकाणी रायाप्पा नागमहार हा त्या ठिकाणी औरंगजेबाचे सैन्य कापण्याचं काम करतो आणि संभाजीराजांना सोडवण्याचा प्रयत्न करतो। पण त्या ठिकाणी औरंगजेबाची मोठी ताकद असल्यामुळं मोगली सैनिक त्यांच्या अंगावरती तुटून पडतात आणि त्या ठिकाणी रायाप्पाचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी रायाप्पाला वीरमरण येतं। रायाप्पाची अक्षरशः कत्तल केली जाते आणि त्या एक संदर्भ होतो। त्यामुळे मग काय झालं, त्या प्रवेशद्वाराला आज आम्ही रायाप्पा महार हे नाव दिलेले।
म्हणजे त्या कमानीला तुम्ही रायप्पा महार नाव दिलेलं आहे आणि त्यांचा सन्मान केलेला आहे. खूप महत्त्वाची आणि अभिनंदनाची गोष्ट आहे. तुमच्या गावकऱ्यांचं अभिनंदन तुम्ही हा निर्णय घेतल्याबद्दल. मग रायप्पाची तिथं कत्तल झाली कमानीमध्ये, पुढे त्याच्यानंतर मग तिथून संभाजीराजांना ह्या रस्त्याने म्हणजे त्या कमानीतनं समोर आपल्याला एक बालेकिल्ल्याच्या आतमध्ये राजदरबार भरत होता. त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना नेण्यात येतं. पण त्याच पूर्वी ह्या किल्ल्यामध्ये दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ होती. ह्या ठिकाणी 52 पेठा होत्या आणि 52 पेठावरती मोठ्या प्रमाणात सोन्या चांदीचा व्यापार होत होता. म्हणून ह्या किल्ल्याला मोठं महत्त्व होतं. आणि छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलश आल्याच्या नंतर त्यांची ह्या 52 पेठामध्ये दिंड काढण्याचं काम चालू असतं. एक मरकुडा उंट, थोडक्यात आता आपण जे रस्त्याने चाललेलो आहे तर इकडून बाजारपेठ होती, इकडून बाजारपेठ होती पूर्वीच्या काळात, मध्ये हा रस्ता होता आणि ते व्यापारी व्यापार करायचे, जे खरीददार लोक आहेत ते खरेदी करण्यासाठी यायचे आणि या पेठेतून त्यांची दिंड काढली होती. या पेठेतनं त्यांची दिंड काढली होती. आणि अशाच पेठा ह्या किल्ल्याच्या आतमध्ये 52 पेठा पूर्वी होत्या. दक्षिण भागातील मोठी बाजारपेठ होती. आणि मग ह्या पेठामध्ये छत्रपती संभाजीराजांची ढोल ताशे नगारे वाजवून त्यांची ह्या किल्ल्यामधील दिंड काढण्यात येते. दिंड काढीत असताना त्यांना ह्या ठिकाणचे काही मोगले लोक आहेत तर त्यांना ह्या ठिकाणी चिखल मारण्याचं काम, दगड मारण्याचं काम, तलवारीचा टोक टोचविण्याचं काम, भाला टोचविण्याचं काम असं करीत असताना त्यांच्या शरीराचं समद रक्त निघलेलं असतं. त्यांचं शरीर रक्ताने समद माखलेलं असतं आणि अशा अवस्थेत त्यांची दिंड चालू असते. आणि मग दिंड का काढायची तर आमच्या नादाला लागल्याच्या नंतर आम्ही काय अवस्था करतो ही जगाला एक संदेश दाखवण्यासाठी ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांची भीती घालण्यासाठी, धाक निर्माण करण्यासाठी हे सगळं कृत्य करण्यात आलं होतं. आता आपण बघू शकताय की हा सगळा किल्ल्याचा परिसर आहे आणि इथून हा जो रस्ता आहे तो राजदरबाराकडे जातोय, ज्या ठिकाणी औरंगजेब बसायचा आणि ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना खांबाला बांधण्यात आलं होतं त्या ठिकाणी आपण त्या दिशेने निघालेलो आहोत. यातले सर्वात महत्त्वाचे काही विषय आपल्याला सांगता येऊ शकतात ते म्हणजे कोकणात संगमेश्वर या ठिकाणी जेव्हा संभाजी महाराजांना पकडण्यात आलं तर संगमेश्वर हा जो परिसर होता तो स्वराज्यात येत होता आणि तो डोंगरदऱ्याचा परिसर होता. त्यामुळे छत्रपती संभाजीराजांचे मावळे कधीही तुटून पडतील आणि संभाजीराजांना सोडून घेतील अशी भीती जी आहे ती औरंगजेबाच्या मनात होती. त्यामुळे औरंगजेबाने जेव्हा संभाजीराजांना पकडलं त्यावेळेला तातडीनं अगदी विद्युत वेगाने त्यांना या बहादूरगडावरती आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. जवळपास 300 किलोमीटरचं अंतर आहे संगमेश्वर ते बहादूरगड. मात्र हे 300 किलोमीटरचं अंतर औरंगजेबाच्या सैन्याने संभाजीराजांना घेऊन फक्त 3 दिवसामध्ये पूर्ण केलं होतं आणि बहादूरगडावरती आले होते. बहादूरगडच का निवडला असा प्रेक्षकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण होऊ शकतो. त्याची सुद्धा महत्त्वाची 2-3 कारण आहेत. कारण बहादूरगड हा औरंगजेबाच्या राज्यातला, बादशाहीतला सर्वात सुरक्षित गड होता. नंबर 2, तो भुईकोट किल्ला होता, तो डोंगरी किल्ला नव्हता. कारण औरंगजेबाच्या सैन्याला डोंगरी परिसरामध्ये लढण्याचं कसब त्यांच्याकडे नव्हतं, ते मावळ्यांकडे होतं. औरंगजेब हा सपाटी प्रदेशामध्ये राज्य करणारा बादशाह होता. त्यामुळे हा भुईकोट किल्ला होता. या ठिकाणी युद्ध झालं तर औरंगजेब त्याच्या 5 लाख सैन्यानिशी कुणाशीही लढू शकतो अशी स्थिती होती. त्यामुळे हा बहादूरगड जो आहे तो किल्ला निवडण्यात आला. दुसरा महत्त्वाचा भाग यातमधला असा आहे की तो म्हणजे हे स्वराज्याच्या सीमेवरती असलेला हा किल्ला आहे. भीमा नदी जी आहे, भीमा नदीच्या पलीकडला परिसर तो स्वराज्यामध्ये यायचा आणि अलीकडला परिसर जो आहे तो हा औरंगजेबाचा होता आणि औरंगजेबासाठीचा हा एक महत्त्वाचा किल्ला होता. या किल्ल्याचा जर आपण इतिहास जर बघितला तर या किल्ल्याच्या इतिहासाची सुरुवात ही देवगिरींच्या यादवांपासून होते. नंतर जेव्हा यादवांचं राज्य संपलं त्यावेळेला निजामाच्या, अहमदनगरच्या, अहिल्यानगरच्या निजामाच्या ताब्यामध्ये हा किल्ला आला. तर तिकडं निजामाच्या ताब्यात आल्यानंतर पुढे कसं मग या किल्ल्याची वाटचाल झाली? निजामाकडे असताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाराजे भोसले हे येरूळचे राहणारे, तर त्यांच्याकडे हा किल्ला मोकास देण्यात आला. म्हणजे हा किल्ला त्यांच्याकडे दिला आणि ह्या किल्ल्याच्या आसपासची गावं त्यांच्याकडे वतनदारी म्हणून आणि महसूल गोळा करण्यासाठी त्यांच्या ताब्यात हा किल्ला दिला. तर ह्या किल्ल्याच्या पलीकडं म्हणजे स्वराज्याची जी काही हद्द आहे आणि अलीकडं अहिल्यानगरची हद्द आहे. तर पलीकडं दवंडच्या खाली राजे देवळगाव म्हणून गाव आहे. त्या ठिकाणी बाबाराजे ह्यांचा त्या ठिकाणी वाडा होता आणि तिथून तेही किल्ल्याची समधी पाहणी किंवा ह्या किल्ल्याच्या आसपासची गावं ही समधी त्यांच्याकडं मोकास दिलेलं होतं. तर ही महत्त्वाची माहिती भाऊ घोडके यांनी आपल्याला दिलेली आहे. कारण हा जो किल्ला आहे
तो शिवाजी महाराजांचे पंजोबा बाबाजी राजे भोसले यांच्याकडेच सांभाळण्याचे होते. मोकास म्हणजे काय, तर या परिसरातला महसूल गोळा करण्याचा अधिकार ज्यांना दिला जात होता त्याला मोकास म्हणायचे. त्या म्हणजे या परिसरातला जो काही महसूल आहे तो छत्रपती शिवाजी महाराजांचे पंजोबा गोळा करायचे असा त्याचा संदर्भ आहे. मात्र या किल्ल्याचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातल्या व्यक्तींशी 3 वेळा संबंध आला. तो म्हणजे बाबाजी राजे भोसले, दुसरा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी एकदा या किल्ल्यावरती हल्ला केला होता, तो हल्लासुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे, तिसरं म्हणजे संभाजी महाराजांना या ठिकाणी कैद करण्यात आलं होतं. हल्ला जो आहे तो हल्लासुद्धा आपण समजून घेणार आहोत. मात्र यातला दुसरा एक महत्त्वाचा पार्ट आहे, या किल्ल्याने संपूर्ण महाराष्ट्राला 2 म्हणी दिलेली आहेत मराठी भाषेला. त्या म्हणी कुठल्या आहेत, तर एक म्हण आहे पेडगावचा शहाणा आणि दुसरी म्हण आहे वेड पांघरून पेडगावला जाणे. सुरुवातीला पेडगावचा शहाणा. पेडगावचा शहाणा तर ज्यावेळेस छत्रपती शिवाजी राजांचा राजाभिषेक होतो त्या राजाभिषेकला भरपूर खर्च होतो आणि ती स्वराज्यामध्ये म्हणजे खजाना कुठून तरी आणणं तेवढंच काळाची गरज असते. त्याच्यामुळं प्रत्येक किल्ल्यावरती निरीक्षण करतात आणि प्रत्येक किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराज गुप्तहेर ठेवायचे. कोणत्या किल्ल्यावरती काय हालचाल चालली ह्याचं म्हणजे रिपोर्ट त्यांना मिळत होते. अशा पद्धतीचं छत्रपती शिवाजी राजांना हिताल्या गुप्तहेरांनी माहिती दिली की ह्या ठिकाणी 200 अरबी घोडे आणि कोट्यावधी रुपयाचा खजाना जमा करून बहादूर खानने औरंगजेबाला एक नजराणा देण्यासाठी जमा करून ठेवलेला आहे. तो जमा करून का ठेवला होता, तर ज्यावेळेस आपण एक संदर्भ क्लिअर करू प्रेक्षकांसाठी. हा बहादूर खान कोण होता, तर हा बहादूर खान म्हणजे बहादूर खान कोकलतास हा औरंगजेबाचा दूधभाऊ होता. दूधभाऊ काय असा प्रश्न सगळ्यांना पडेल. तर पूर्वी राजघराण्यांमध्ये ज्या महिलांना मुलं व्हायची तर त्यांना कुठला आजार असेल किंवा दूध जर येत नसेल तर त्या मुलांना दूध पाजवण्यासाठी तिच्याच मुलाच्या बरोबरीनं दुसऱ्या एखाद्या महिलेने जर मूल झाला असेल तर अशा बाळांत महिलेला आणलं जायचं आणि तिला या राणीचा मुलगा जो आहे तिला त्या मुलाला पाजवण्याचं त्या महिलेनं काम करायचं. त्यामुळे आपसुकच 2 मुलांना ती पाजवायची, त्यामुळे त्या दोन्ही मुलांमध्ये एक सख्य निर्माण व्हायचं. तसंच या बहादूर खानाचं आणि औरंगजेबाचं सख्य निर्माण झालं होतं. त्यामुळे औरंगजेबाने बहादूर खानाला या ठिकाणी हा किल्लेदार म्हणून नेमणूक केली होती. तर मग हाच बहादूर खान ज्याला पेडगावचा शहाणा म्हणतात. आता तुम्ही जो संदर्भ सांगत होतात तत्पूर्वी एक या किल्ल्याची एक भौगोलिक माहिती या ठिकाणी आपण देऊयात. किल्ल्यामध्ये जेव्हा आपण प्रवेश करतो त्यावेळेला पहिली कमान लागते. पहिली कमान लागल्याच्या नंतर दुसरा हा असा उंच वटा येतो. आपण जर इथं बघितलं तर हा उंच वटा नसून इथं सुद्धा 2 नंबरची कमान होती, मात्र ती पडलेली आहे आणि याचे काही अवशेष सुद्धा आपल्याला भाऊ घोडके या ठिकाणी दाखवत होते. भाऊ ही कमान होती. हा सर, ह्या ठिकाणी कमान म्हणजे हा बाले किल्ल्याचा एरिया आहे. हा इथून पुढे बाले किल्ला. या किल्ल्याचा परिसर आहे तटबंदीच्या आतला तर 110 एकर आहे आणि हे 110 एकराच्या आतमध्ये पण एक सुरक्षित बाले किल्ला म्हणून होता आणि ती बाले किल्ल्याची ह्या ठिकाणी प्रवेशद्वार होतं. आता आपण उभा आहे ती प्रवेशद्वारामध्ये उभा आहे. आता इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला म्हणजे इथं हे प्रवेशद्वार पडून ह्याचा उंचवटा तयार झाला आणि हा उंचवटा तयार झाला. ह्या ठिकाणी आपल्याला आपण आता बाले किल्ला तयार करतो. पहिली तटबंदी पहिला गेट, ही दुसरी तटबंदी आणि पुन्हा राजवाड्याची एक तिसरी तटबंदी, अशा 3 तटबंद्या इतका सुरक्षित हा बहादूरगड होता. बरोबर आहे. आता तुम्ही सांगत होता तो किस्सा आपण पुढेही करू. तर छत्रपती शिवाजीराजांचा राजाभिषेक ज्यावेळेस होतो त्यावेळेस बहादूर खान हे औरंगजेबाचा दूध भाव असल्यामुळं बहादूर खानला ती शिवाजी महाराजांचा राजाभिषेक रोखण्यासाठी सांगितलेलं असतं ती जबाबदारी, पण त्यांच्याकडून ती पार पडली जात नाही. त्याच्यामुळं औरंगजेब बहादूर खानवर नाराज होतो. म्हणून औरंगजेबाला खुश करण्यासाठी ह्या ठिकाणी 200 अरबी घोडे आणि कोट्यावधी रुपयाचा खजाना जमा करून ठेवलेला असतो आणि तो जमा करून ठेवल्याच्या नंतर हिताले काय आपले शिवाजी महाराजांचे गुप्तहेर असतात. बहिर्जी नाईकांनीच संवर्धी दिली होती. बहिर्जी नाईकांनी ही तिथं संदेश पोचवला की ह्या ठिकाणी 200 अरबी घोडे आणि कोट्यावधी रुपयाचा खजाना जमा करून ठेवलाय. राजे तुम्ही तातडीने ह्या ठिकाणी येऊन ही लुटून घेऊन जाऊ शकता. तर ह्या ठिकाणी मग छत्रपती शिवाजीराजांनी हंबीरराव मोहिते यांच्यावर ही जबाबदारी सोपवली आणि मग हंबीरराव मोहित्यांनी 9000 सैन्याची फौज घेऊन ह्या किल्ल्यावरती म्हणजे लुटण्यासाठी आले
आल्याच्या नंतर 7,000 सैनिक नदीच्या पलीकडे त्यांनी तैनात केली आणि 2,000 सैनिक किल्ल्याच्या समोरच्या बाजूला त्यांनी हमला करण्यासाठी हमला करण्यासाठी पाठवले. किल्ल्याच्या आतमध्ये त्यावेळेला 35,000 सैनिक होतं. किल्ल्याच्या आतमध्ये तेव्हा 35,000 सैनिक होतं. आणि मग पुढचे जे सैनिक होते हल्ला करण्याचं त्यांनी दाखवलं, पण खऱ्या अर्थानं ते म्हणजे ह्या समद्यांना घेऊन त्यांना पुण्याच्या आसपास होल द्यायची होती. यातला आणखीन एक संदर्भ असा आपल्याला क्लिअर करता येईल, तो म्हणजे हंबीरराव मोहिते यांनी 2,000 सैन्य किल्ल्यावरती हल्ला करण्यासाठी समोरच्या बाजूने पाठवलं. समोरच्या बाजून जेव्हा सैन्य आलं त्यावेळेला बहादूर खान तयारीत होता 35,000 सैन्य घेऊन सगळ्या मराठा सैन्याला चिरडण्यासाठी. मग जेव्हा हे 2,000 लोक दिसले त्यावेळेला बहादूर खान हा 35,000चं सैन्य घेऊन शिवाजी महाराजांच्या 2,000 सैन्याच्या पाठीमागे लागला. त्यावेळेला जसा जसा बहादूर खान पुढे येईल तसं तसं शिवाजी महाराजांचं सैन्य जे आहे ते पळून जायचं. बहादूर खान थांबला की सैन्य थांबायचं, पुन्हा अंगावरती धावून येण्याची नक्कल करायचं. बहादूर खानाला वाटायचं की हे आपल्यावर परत हमला करतायत, म्हणून बहादूर खानाचं 35,000 सैन्य पुन्हा त्यांच्या पाठीमागे लागायचं. असं करत करत बहादूर खानाच्या सैन्याला शिवाजी महाराजांच्या सैनिकांनी तब्बल 2,000 सैनिकांनी हुशारी करत बहादूर या गडापासून तब्बल 5 तासाच्या अंतरावर पुढे नेलं. आणि पुढे गेल्यानंतर हे 2,000 सैनिक वाटेत येणाऱ्या वेगवेगळ्या गावामध्ये हळूहळू गायब होत गेले. शेवटच्या टोकाला जेव्हा बहादूर खान पोहोचला त्यावेळेला त्याला एकही मावळा सापडला नाही. आणि तो रिटर्न जेव्हा परत बहादूर गडावरती आला त्यावेळेला अवघ्या 5 तासामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या 7,000 सैन्यांनी अख्खं पेडगावचा जो किल्ला आहे, बहादूरगडचा जो किल्ला आहे, तो लुटून त्याला आग लावली होती, ज्यामध्ये 1 कोटी होन सोन्याचे आणि 200 अरबी घोडे हे सगळे घेऊन लूट करून निघून गेले होते. आणि या मूर्ख बहादूर खानाला वेडं बनवलं होतं. त्याच्यामुळे पेडगावचा शहाणा ती पूर्वीची मन त्याच्या ह्या प्रसंगावरती ती मन पडलेली आहे. तर हिताले 200 अरबी घोडे आणि कोट्यवधी रुपयाचा खजाना हे रायगडवरती पोच केला. आणि हाच प्रश्न त्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना पण विचारण्यात आला. हे खजिना कुठे? एक सल होती औरंगजेबाच्या मनात, इतका मोठा खजिना गेल्याची. एवढा खजिना त्यांनी नेला आणि एकही मावळा त्यांनी न गमवता हा एक म्हणजे नाही का चतुराईने हा किल्ला लुटून नेलता. ही एक लई मोठी स्वराज्याचं म्हणजे मोठी बाब आहे. म्हणजे एकाही सैनिकाचं थेंबर रक्त सुद्धा न सांडता लढलेली लढाई आणि लुटलेला हा खजिन्याचा इतिहास होता. आणि यामध्ये वेळ पांघरून पेडगावला असं का म्हटलं जातं, कारण हंबीरराव मोहितेंनी 2,000 सैनिक जे युद्ध करण्यासाठी पाठवले होते त्यांनी युद्ध केलंच नाही. ते फक्त युद्ध करत असल्याचं नाटक करायचे आणि सैनिक मागं लागलं की ते लांब पळून जायचे. अशा पद्धतीने ते पळून गेले आणि इकडं हा जो खजिना आहे तो लुटला गेला. त्यामुळे जे काही वेड घेतलं होतं स्वराज्यातल्या मावळ्यांनी बहादूर खानाला वेड करण्याचं, त्यामुळे वेड पांघरून पेडगावला जाणे ही म्हण सुद्धा इतिहासामध्ये नोंद आहे. आता दुसरा सर्वात महत्त्वाचा बाब म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना या किल्ल्यामध्ये आणण्यात आलं. ज्या किल्ल्यात आणण्यात आलं होतं त्यावेळेला संभाजीराजांना या राजदरबारामध्ये औरंगजेबासमोर हजर करण्यात आला. आता हा बघू शकता की आपण ही राजदरबार पुढं आहे, त्याची ही कमान आहे, ही 3री कमान आहे. जी संभाजी महाराजांची धिंड काढण्यात आली होती ती याच कमानींमधून गेली होती. आणि इथे पुढे औरंगजेब बसला होता, ज्याने त्याचा बादशहाचा ताज सुद्धा काढून ठेवला होता की जोपर्यंत संभाजी महाराजांना पकडलं जात नाही तोपर्यंत मी हा ताज जो आहे तो डोक्यावरती घालणार नाही, अशी शपथ त्याने घेतली होती. आणि संभाजीराजांना ताब्यात घेतल्याची ही खबर त्याला मिळाल्यानंतर त्याला सुद्धा प्रचंड उत्सुकता झाली होती की ज्या व्यक्तीला पकडण्यासाठी आपण 5 लाखाचं सैन्य घेऊन दक्षिणेत उतरलेलो आहोत आणि त्या व्यक्तीला पकडले, ह्याची सुद्धा बातमी मिळाल्यानंतर त्याला सुद्धा आनंद झाला होता. आणि तो साजरा करण्यासाठी सुद्धा तो या ठिकाणी आला होता, मात्र त्याला तो काही साजरा करता आला नाही. या ठिकाणी संभाजी महाराजांना आणण्यात आल्याच्या नंतर त्याला संभाजी महाराजांना 3 प्रश्न विचारले होते. कुठले होते 3 प्रश्न? सर, ज्यावेळेस छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी आणलं गेलं त्यावेळेस औरंगजेबाची छावणी खाली अकलूज म्हणून एक गाव आहे, त्या ठिकाणी एक किल्ला आहे. त्या अकलूजच्या किल्ल्यावरती औरंगजेबाची छावणी होती. आणि छत्रपती संभाजीराजे ह्या ठिकाणी आणले, त्यांना असं कळवल्याच्या नंतर ह्या ठिकाणी ते तातडीने आले. त्यांची छावणी ह्या ठिकाणी हलवली आणि हिथं आल्याच्या नंतर समोर आपल्याला राजदरबार दिसतोय. राजदरबाराच्या समोर सिंहासनाचा वट्टा आहे, त्या वट्ट्यावरती औरंगजेब बसलेला असतो. आणि आपण जे चाललोय ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशांना साखळदंडात बांधून इथून चालवत असतात. अच्छा, बरं. तर मग
तीन प्रश्न जे होते, तो पहिला प्रश्न होता की माझे फितूर कोण आहेत माझ्या राज्यातले, ज्यांनी तुला मदत केली, किंवा औरंगजेबाचा मुलगा सुद्धा संभाजीराजांकडे आला होता, तर त्याला आणणारे कोण होते, हे फितुरी करणारे कोण होते हे विचारलं. दुसरा प्रश्न होता की हा सगळा म्हणजे सुरत लुटली होती तो खजिना होता, बुरानपूर लुटलं होतं तो खजिना होता, जालना लुटलं होतं तो खजिना होता, आणि बहादूरगड सुद्धा लुटला होता तो खजिना होता, तर हा सगळा खजिना कुठं आहे. आणि तिसरा जो प्रश्न होता तो म्हणजे माझं मांडलिक स्वीकार, माझा स्वामित्व स्वीकार हा होता की इस्लाम धर्म स्वीकार हा होता. ज्यावेळी छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी आणलं, तर आपण पुढे जाऊन तो संदर्भ बोलू. तर आता आपण बघू शकता की प्रत्यक्षात ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना खांबाला बांधलं होतं ते ठिकाणी या ठिकाणी आलेलं आहे. ज्या खांबाला बांधलेल्या अवस्थेत सुद्धा संभाजी महाराजांनी अत्यंत स्वाभिमानाने आणि खूप निडर पद्धतीने, किंचितही भीतीचा लवलेश न बाळगता, जसं की चित्रपटात सांगितलेलं आहे, मौत के घुंगरू पैरों में बांध के नाचते हम, अशा पद्धतीनं मृत्यूला किंचितही न घाबरता छत्रपती संभाजी महाराजांनी ताकदीने औरंगजेबाच्या सगळ्या ऑफर ज्या आहेत त्या नाकारल्या होत्या आणि आपलं जे स्वाभिमान आहे तो जगाला दाखवून दिला होता. ते हेच ठिकाण आहे, हे पवित्र ठिकाण आहे, ज्या पवित्र ठिकाणाची आजही पूजा केली जाते. या ठिकाणी येणारे शंभू भक्त जे आहे ते मोठ्या भक्तिभावाने नतमस्तक होतात. छत्रपती संभाजी महाराजांची जी प्रेरणा आहे, जी अतुलनीय प्रेरणा आहे, त्या प्रेरणा या ठिकाणावरून घेत असतात आणि त्यांच्या पुढे नतमस्तक होत असतात. हेच ते पवित्र ठिकाण आहे सगळ्या शिवभक्ताचं आणि सगळ्या भारतातील लोकांचं. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना बांधण्यात आलं होतं. आणि दुसरा एक संदर्भ असा आहे की आपल्याला पुढे जो एक चौथरा दिसतो आहे, वट्टा ज्याला आपण म्हणू शकतो, त्या वट्ट्यावरती औरंगजेबाचं सिंहासन टाकण्यात आलं होतं. तर इथून तो जो भाग आहे तो साधारण 100 फूट लांब आहे. तर संभाजी राजांची औरंगजेबाच्या मनात इतकी भीती बसली होती की तो 100 फूट लांब बसून संभाजीराजांना प्रश्न विचारत होता. आणि याच ठिकाणावरून छत्रपती संभाजी महाराज तितक्याच ताकदीनं आणि स्वाभिमानाने औरंगजेबाला उत्तरं देत होते. काय सांगाल? हां, तर ज्यावेळी छत्रपती संभाजीराजे आणि कवी कलशनला ह्या राजदरबारात आणलं जातं आणि ह्या ठिकाणी आपण हे शौर्यस्तंभ पाहतो, ह्या शौर्यस्तंभाला ह्या दोघांना पण बांधलेली ही जागा. तर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना औरंगजेब अनेक प्रश्न विचारतो, पण प्रामुख्याने 3 प्रश्न ह्या ठिकाणी विचारले जातात. 3 प्रश्न कोणते? तर पहिला प्रश्न, आमच्यातलं कोण फितूर आहे त्याचं आम्हाला नाव सांग. दुसरा प्रश्न, कोणत्या किल्ल्यावरती तुम्ही खजाना ठेवलाय आणि तिजोरीच्या चाव्या कुणाकडे त्याची आम्हाला माहिती द्या. तिसरा प्रश्न, तुम्ही आमचा धर्म स्वीकारित असाल तर तुम्हाला आम्ही माफ करू, तुम्हाला वाटन ती आम्ही द्यायला तयार आहे. असे ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना 3 प्रश्न विचारण्यात आले. पण ह्या तिन्ही प्रश्नाचं राजांनी उत्तर दिले नाही, त्यांच्यासमोर झुकले नाही. ह्या तिन्ही प्रश्नाला छत्रपती संभाजीराजांनी लात मारली आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांचा त्यांना राग येतो आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी हाल करण्याचं ते काम चालू असतं. त्याच्या अगोदर ह्या ठिकाणी एक कविता झाली सर. कविता छत्रपती संभाजीराजे आणि त्यांच्या संगती कवी कलश असतात. कवी कलश हे एक शुग्र कवी असतात आणि मग शुग्र कवी असतात. ह्या प्रसंगावरती एक काव्य झालं पाहिजे असं छत्रपती संभाजीराजांना वाटतं आणि मग छत्रपती संभाजीराजे कवी कलशांना म्हणतात की कविराजे, ह्या प्रसंगावरती एखादं काव्य झालं पाहिजेत आणि ती काव्य आम्हाला तुम्ही म्हणून दाखवा. तर कवी कलश हे एक शुग्र कवी असतात. काय काव्य आहे म्हणून दाखवा. हां, तर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना असं वाटतं की औरंगजेब सिंहासन उतरून गुडघे टेकून वरतं तोंड करून नतमस्तक होतो आणि अल्लाचे आभार मानतो. तो खुश होतो की आज मला चांगला दिवस उगवला, अल्लाचे आभार मानतो आणि पुन्हा सिंहासनाच्या वट्ट्यावर जाऊन बसतो. आणि मग हा जे हिताला जो काही संदर्भ आहे, तर ह्याच्यावरती छत्रपती संभाजीराजे म्हणतात की कविराजे, ह्याच्यावरती काय आम्हाला एखादं काव्य सुचत असेल तर ती आम्हाला तुम्ही म्हणून दाखवा. तर ह्या ठिकाणी छत्रपती संभाजीराजांना कवी कलश एक काव्य म्हणून दाखवतात आणि मग ह्या ठिकाणी संस्कृतमध्ये ती काव्य म्हणलं जातं आणि मराठीमध्ये पण त्याचा अर्थ आपल्याला समजावं म्हणून लिहिलेला आहे. समोर ती पाटी आहे, त्या पाटीवरती ती कवी कलशांनी कविता म्हणलेली आहे, पण मी तुम्हाला थोडक्यात ती म्हणून दाखवतो.
यावण रावण की सभा शंभो बंधो बजरंग लहुल सत्त सिंधुर सम खूब खेलो रणरंग जोल बिछवी देखत ही खद्दत हो बजरंग तव तेज निहार के तकत त्याजो औरंग तकत त्याजो औरंग. मराठीमध्ये त्याचा अर्थ असा होतो, रावण रूपी औरंग. तत्पूर्वी मी हे सांगतो की तुम्ही ही कविता इतक्या आवेशात म्हणताय की स्वतः कवी कलेशच ही कविता म्हणतात का काय असं वाटायला लागलंय. सर, ह्या ठिकाणी गडपाल म्हणून आपण धर्मवीर छत्रपती संभाजीराजांची ह्या ठिकाणी सेवा करतो आणि मनापासून करतो, त्याच्यामुळं ही समजा अंगामध्ये भिनलेलं आहे, त्याच्यामुळं मग ही जोशाने म्हणतोय. मराठी अर्थ. मराठी अर्थ ह्या ठिकाणी, रावण रूपी औरंग्याच्या सभेमध्ये शंभूराजांना बांधून आणले. घनघोर युद्धामध्ये प्रचंड रणकंधन केल्यानंतर रक्ताने माखलेले शंभूराजाचे सर्वांग शेंदूर लावलेल्या हनुमानाप्रमाणे शोभून दिसते. अरे, ज्याप्रमाणे सूर्याला पाहताच काजवा निश्चित होतो, त्याचप्रमाणे तुमचं तेज पाहून निश्चित झालेला औरंग्या आपलं सिंहासन त्यागून तुमच्या समोर गुडघे टेकून नतमस्तक झाला. अशा पद्धतीची ती कविता असते. आणि त्या कवितेचा अर्थ सर, ज्या अर्थी औरंगजेबाला समजतो, त्यांचे ह्या ठिकाणी लेखक असतात. खापी खान, ईश्वरदास नागर, भीमसेन सक्सेना अशी त्यांची नावं असतात. आणि मग तुम्ही म्हणले की 100 फुटाचा अंतर आहे, एवढ्या अंतरावरती औरंगजेबाला व्यवस्थित ऐकायला गेलंय का नाही म्हणून ह्याची खात्री करण्यासाठी त्या ठिकाणी ही त्यांची जी लेखक असतात ती औरंगजेबाच्या कानात जाऊन सांगतात की राजे अशा पद्धतीची कविकलशणी कविता मांडलेली आहे. आणि मग त्या कवितेचा अर्थ ज्यावेळेस समजतो त्यावेळेस औरंगजेबाला भयंकर राग येतो, संतापतो आणि ह्या ठिकाणी कविकलशांची जीभ छाटून फेकून देण्याचा तो आदेश देतो. आणि ह्याच राजदरबारामध्ये पहिल्या प्रथम कविकलशांची जीभ छाटून फेकून देण्यात येते. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीराजांना ह्या ठिकाणी 26-27 दिवस ठेवण्यात येतं आणि त्यांच्या शरीराचे अवयव ह्या ठिकाणी काढण्याचं काम चालू असतं. एक दिवस त्यांच्या हाताची नखं पकडीने उपसून काढणे, त्यांचे दात पकडीने उपटून काढणे, केस उपटून काढणे, अंगाची कातडी सोलणे, त्याला मीठ मसाला त्याच्यावर टाकणे. त्याच्यानंतर त्यांचे डोळे ह्या ठिकाणी गरम सळ्या करून डोळ्यात घालून डोळेसुद्धा ह्या ठिकाणी काढण्यात आलं. त्याच्यानंतर त्यांच्या कानामध्ये गरम शिस करून त्यांच्या कानामध्ये ओतण्यात आलं. असं ह्या ठिकाणी क्रूर त्यांचं ह्या ठिकाणी हाल करण्यात आलं. आणि एवढं करून सुद्धा छत्रपती संभाजीराजे त्यांच्यासमोर झुकले नाही. आणि मग इथून त्यांना वडू तुळापूर ह्या ठिकाणी निघून त्यांचं त्या ठिकाणी शिरच्छेद करून त्या ठिकाणी त्यांचा शेवट करण्यात येतो. आणि एवढं करून सुद्धा सर ती थांबत नाहीत. एवढं करून सुद्धा त्यांचे त्या ठिकाणी तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी त्या परिसरामध्ये टाकून फेकला जातात. आणि फेकल्याच्या नंतर पुन्हा औरंगजेब हुकूम देतो की ह्या तुकड्यांना कोणी हात लावलं आणि कोणी ह्यांना अंत्यविधी करण्याचा जर प्रयत्न केला तर त्यांची सुद्धा अवस्था ह्याच पद्धतीने होईल असं त्यांनी एक समद्यांना आव्हान केलं. तरी पण आपल्या स्वराज्यातले काही निष्ठावंत मावळे शूरवीर काय आहेत, त्यांचा अंत्यविधी केलाच. तर आता आपण बघू शकताय की हे जे ठिकाण आहे हे भाऊ घोडके यांचं हे ऐकल्यानंतर आपल्या सगळ्यांना हे ठिकाण किती जाज्वल्य आहे हे लक्षात आलं असेल. कारण ही छत्रपती संभाजी महाराजांची छळछावणी होती. मात्र तरीही हे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांसाठीचं अभिमानाचं आणि प्रेरणादायी ठिकाण आहे. कारण इतका छळ होऊन सुद्धा डोळे काढले, दात काढले, नखं उपटले, केस उपटले, इतके सगळे हाल केले तरीसुद्धा संभाजी महाराज औरंगजेबासमोर झुकले नाहीत. औरंगजेबासमोर स्वाभिमानानं आपली उत्तरं दिली आणि आपला स्वाभिमान कायम ठेवला. त्यामुळे ही संपूर्ण मराठी माणसांची स्वाभिमानाची भूमी आहे, प्रेरणेची भूमी आहे. त्यामुळेच हे जे ठिकाण आहे, हा जो स्तंभ आहे, तो इथल्या प्रत्येक शंभू भक्तांसाठी अत्यंत महत्त्वाचा हा ठिकाण आहे. प्रत्येक महाराष्ट्रातल्या व्यक्तीसाठी नव्हे तर सगळ्या देशातल्या व्यक्तीसाठी किंवा स्वराज्य रक्षक असणाऱ्या, स्वातंत्र्य प्रिय असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी हे ठिकाण अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण या ठिकाणावरून ही जी प्रेरणा मिळते ती प्रेरणा दुसरीकडून कुठून मिळणं शक्य नाही. त्यामुळे या ठिकाणाला पुन्हा एकदा नतमस्तक झाल्याशिवाय आपल्याला राहवत नाही. अशा स्वरूपाचं हे सगळं हे ठिकाण आहे ज्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना बांधून छळ करण्यात आला होता. आता आपण पुन्हा एकदा थोडासा हा जो राजवाड्याचा परिसर आहे तो आपण बघण्याचा प्रयत्न करू. या राजवाड्याच्याच पाठीमागे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी भीमा नदीसुद्धा आहे जी संथपणे वाहत असते. याच भीमेने छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही अतोनात छळ झाला होता तो सुद्धा पाहिला असेल. आपण हा समोर बघू शकता की हा राजवाडा आहे, आता तो पडलेला आहे. त्याचा डावा भाग जो आहे
तो हमामखाना आहे तो सुस्थितीत आहे, मात्र जे मुख्य घर होतं ते मात्र या ठिकाणी पडलेलं आहे. आणि याच ठिकाणी ह्या ठिकाणी आपण समोर पाहतो, ह्या ठिकाणी सिंहासनाचा वाटा, ह्याला दोन्ही साईडनी पायऱ्या आहेत. तर ह्याच्यामध्ये 2 फुटाचा गॅप आहे आणि त्याच्यातून पाणी सोडण्याचे. तर ह्या ठिकाणी आपल्याला खापरी पाईपलाईन दिसती. नक्कीच आपण प्रेक्षकांना सुद्धा दाखवू. इथं आपण बघू शकता की ही जी आहे ती ही खापरी पाईपलाईन आहे आणि तिकडे सुद्धा आपल्याला 2 पाईप गेल्याचे पाहायला मिळतात. वातावरण थंड राहावं यासाठी ही पाण्याची आणि ह्या ठिकाणी 2 कारणं ह्या ठिकाणी होत होती. तर ह्या ठिकाणी बसणाऱ्या प्रजेला ह्या ठिकाणी डेकोरेशन पाहण्यासाठी सुद्धा तो उपयोग होत होता. दुसरी गोष्ट ह्या ठिकाणी थंडावा राहावा ह्यासाठी पण ते उपयोग होत होता. असं ह्या ठिकाणी एक डेकोरेशन त्या ठिकाणी बनवलेलं होतं. अच्छा, आता हे पुन्हा आपण राजवाड्याचा हा सगळा परिसर बघतोय. मी कॅमेरामनला पुढे जाण्याची विनंती करतो, अमित ताडे कॅमेरामन त्यांना. आणि पुढे जी भीमा नदी आहे त्या भीमा नदीचं सुद्धा विहंगम दृश्य या राजवाड्यातून दिसत होतं. आणि याच ठिकाणी राहण्यासाठी औरंगजेब बऱ्याचदा यायचा. छत्रपती संभाजी महाराजांना जवळपास किती दिवस साधारणपणे 27 दिवस 27 दिवस या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं. त्यामुळे या ठिकाणी औरंगजेब सुद्धा इतके दिवस होता जो संभाजी महाराजांना पुन्हा पुन्हा त्याच्या ज्या काही 3 अटी आहेत त्या मान्य करण्यासाठी वेळ देत होता. संभाजी महाराज ऐकत नव्हते, त्यामुळे छळ करत होता. त्यावेळेला हा राहत होता. आपण बघू शकता की ही भीमा नदी आहे आपल्या समोर दिसणारी. हे भीमेचं विस्तीर्ण पात्र आहे. अत्यंत संथपणे जोड ही नदी वाहत असताना आपल्याला पाहायला मिळते. मात्र ही नदी सुद्धा एक ऐतिहासिक सीमारेषा आहे. या नदीच्या अलीकडे औरंगजेबाचं बादशहाचं राज्य होतं. तर या नदीच्या पलीकडे आपण पुन्हा एकदा जर पलीकडचा भाग बघितला तर तो पलीकडचा भाग हा स्वराज्यात येत होता. छत्रपती शिवाजी महाराजांचं पवित्र राज्याची सुरुवात त्या ठिकाणावरून होत होती आणि अलीकडलं राज्य जे आहे ते औरंगजेबाच्या ताब्यात होतं. त्यामुळे ही भीमा नदी सुद्धा ऐतिहासिक आहे. आणि हाच जो ऐतिहासिक किल्ला आणि हा राजवाडा आपण बघताय की त्याचे काही मोजके खांब जे आहेत ते आता शिल्लक असल्याचं आपल्याला पाहायला मिळते. मात्र हा संपूर्ण राजवाडा सध्या उद्ध्वस्त झालेला आहे. शेजारचा हमामखाना जो आहे तो या ठिकाणी सध्या असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. मात्र हे जे ठिकाण आहे ते छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वाभिमानाचं आणि प्रेरणाचं ठिकाण आहे. त्यामुळे छावा चित्रपटानंतर संभाजी महाराजांच्या आयुष्यातली जे काही महत्त्वाची ठिकाणं आहेत तिचे चर्चेत आले. त्यातला हा बहादूरगड जो आहे, ज्याला आता धर्मवीरगड असं नाव देण्यात आलेलं आहे, ज्याला पूर्वी पेडगावचा किल्ला म्हटलं जायचं, हा जो किल्ला आहे तो किल्ला आपल्या सगळ्यांच्या समोर या ठिकाणी चित्रित करून दाखवणं हा एक छोटासा प्रयत्न होता, जो आपण अत्यंत व्यवस्थित पद्धतीने हा किल्ला दाखवलेला आहे. हा किल्ला दाखवत असताना आपल्याला भाऊ घोडके आणि त्याचबरोबर माजी सरपंच भगवान कनसे यांचं सुद्धा सहकार्य लाभलेलं आहे. आणि सुंदर पद्धतीने इतिहास समजावून सांगत आपल्याला हा पेडगावचा किल्ला पाहता आलेला आहे. कॅमेरामन अमित ताडे सोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, धर्मवीरगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.